हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. तर आज आपण पॉलिटिकल सायन्स जसं की राज्यशास्त्राचा जो पहिला तुमचा धडा आहे संविधानाची वाटचाल, त्याचा एक वन शॉट व्हिडिओ मी आज घेऊन आलेले आहे. पहा, एक क्विक रिव्हिजन साठी तुम्हाला खूप हेल्प होईल. तर इझी लर्निंगच्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हे आमचं ऍप आहे इझी लर्निंगचा ऍप. तुम्ही ते डाउनलोड करा. तिथं फ्री मटेरियल मध्ये काही तुम्हाला नोट्स प्लस काही टेस्ट सिरीज वगैरे आहेत, ते तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता नक्कीच. हा धडा आहे संविधानाची वाटचाल. तर या धड्यामध्ये काय आहे, तर भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे एक उद्दिष्ट मानलेलं आहे. जे संविधान आपण म्हणू, नागरिकांना न्याय स्वातंत्र्य मिळावे यासाठी संविधानामध्ये महत्वपूर्ण अशा तरतुदी लिहून ठेवलेल्या आहेत. पहा, संविधानानुसार राज्य कारभार करण्याची सुरुवात झाली. जे आपलं काही राज्यात कारभार चालतं ते पूर्ण संविधानानुसार चालत आहे. 26 जानेवारी 1950 या प्रकरणात आणि आपण 3 प्रमुख मुद्द्याचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करणार आहोत की 26 जानेवारी रोजी आपण संविधान स्वीकारलेले आहेत आणि या धड्यामध्ये आपण लोकशाही, सामाजिक न्याय आणि समता, न्याय व्यवस्था या सगळ्या मुद्द्यांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर लोकशाहीमध्ये काय आहे नेमकं, तर राजकीय प्रगल्भता किंवा वाढवण्यासाठी किंवा प्रगल्भता केवळ संविधानाची संरचना असून चालत नाही, तर त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात पण वापर असणं हे आवश्यक आहे. पहा, ठराविक मुदतीनंतर होणाऱ्या मुक्त आणि ज्या न्याय निवडणुका होतात, जो इलेक्शन्स होते हे, तर त्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे सगळ्यात मोठं यश आहे. सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदाराची समज आता अधिक प्रगल्भ ही झालेली आपल्याला दिसून येते. आता राजकीय प्रगल्भता म्हणजे काय, जसं की मॅच्युरिटी. तर मुख्य विचार जर आपण पाहिला तर लोकशाही केवळ फक्त कागदावर लिहून किंवा संरचनेत असून चालत नाही, ती प्रत्यक्षात आपल्याला अंमलात आणावी लागते, ती व्यवहारात आणणं आवश्यक आहे. लोकशाहीच्या अंगामध्ये भारतात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा, स्थानिक शासन संस्था, उदाहरणार्थ जसं की ग्रामपंचायत आहे, नगरपालिका आहेत समजा. आता जेव्हा लोकशाहीचा प्रत्यक्ष व्यवहार होतो तेव्हा ती समाजाच्या राजकीय जीवनाचा एक महत्वाचा भाग बनलेला असेल किंवा तो जीवनाचा एक अविभाज्य भाग असा आहे. पहा, आता भारतीय लोकशाहीचं यश कसं बरं, तर ठराविक मुदतीनंतर होणाऱ्या मुक्त आणि न्याय निवडणुका, ज्या निवडणुका होतात दर 5-5 वर्षानंतर किंवा ज्या न्याय पद्धतीने निवडणुका होतात, मुक्त स्वरूपात निवडणुका होतात, हे भारतीय लोकशाहीचं सगळ्यात मोठं यश मानलं जातं. पहा, तर भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्या आणि विस्तार असलेल्या देशामध्ये विविध पातळ्यांवर निवडणुका घेतल्या जातात. हे मोठं एक आव्हान आहे जे भारत एकदम यशस्वीपणे हे पार करत आहे, जो इलेक्शन्स वगैरे घेतात ते. आता मतदाराची प्रगल्भता यामध्ये वारंवार होणाऱ्या निवडणुकामुळे भारतीय मतदारांचा राजकीय जाणीवा जे भारतामधून मत करतात लोक, जे मतदार आहेत, त्यांना राजकीय जाणीवा अधिक विकसित किंवा मॅच्युअर झालेल्या आहेत वोटिंगमुळं. तर निवडणुकीच्या काळात समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरणांवर आणि प्रश्नांवर मतदार आता विचारपूर्वक भूमिका घेतो. पहा, आणि त्या हिशोबाने तो मतदान करतो किंवा वोटिंग करतो. केवळ भावनिक आव्हानांना बळी न पडता प्रश्नांच्या स्वरूपाचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत ही वाढ झालेली आपल्याला नक्कीच दिसून येत आहे. आता मताधिकार राईट टू वोट यामध्ये काय आहे, वयोमर्यादेमध्ये बदल केलाय. पहा, संविधानाने सुरुवातीला मतदानासाठी 21 वर्षाची अट होती आधी, आता नंतर ती 18 वर्षावर आली आहे. की ज्यांना 18 वर्ष पूर्ण झाले ते वोटिंग करू शकतात. तर यामुळे काय झालं, मतदार करणाऱ्यांची संख्या ऑटोमॅटिक वाढली गेली. युवा वर्गाचा सहभाग दर या बदलामुळे भारतातील जे युवा पिढी आहे, युवा वर्गाला राजकीय अधिकार मिळाले आणि ज्यामुळे भारतीय लोकशाही अजून व्यापक बनली, विस्तारली. लोकसंख्या मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली ना, मग 21 नंतर डायरेक्ट 18 वर आलं. 18 वर्षाची मुलं मुली झाली की ते मतदान करू शकतात. आता जगातील मोठी लोकशाहीमध्ये भारताची मतदार संख्या जगातील कोणत्याही लोकशाही देशापेक्षा जास्त आहे.
ओके, म्हणून भारत ही जगातील सर्वात मोठी अशी लोकशाही मानली जाते. पहा, याचा परिणाम जर आपण पाहिला, हा बदल केवळ संख्यात्मक नाही तर मल्टिपल म्हणजे गुणात्मक हा बदल झालेला आहे. त्यामुळं राजकीय स्पर्धेचे स्वरूप बदललं आणि नवीन पक्षांना युवा मतदारांचा पाठिंबा मिळू लागला. जे पण नवीन नवीन पक्ष आले त्यांना युवा मतदान हे भेटू लागले किंवा युवा पिढीचे मतदान भेटू लागले. आता इथे तुम्हाला दिसत असेल, वर सगळ्यात वर केंद्र शासन असतं, नंतर राज्य शासन असतं आणि नंतर स्थानिक शासन असतं. पहा, यामुळं काय होतं, ग्रामीण पंचायत राज किंवा शहरी नगरपालिका किंवा स्थानिक शासन संस्था संविधानात्मक यांना मान्यता मिळाली गेली. त्यांच्या अधिकारात मोठी वाढ झाली, ज्यामुळं खरीखुरी लोकशाही तळागाळापर्यंतही पोहोचली गेली, हे आता आपल्याला दिसून येत आहे. आता लोकशाही विकेंद्रीकरण मध्ये लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण, म्हणजे सत्तेची विभागणी. विकेंद्रीकरण याने विभागणी, हे हा लोकशाहीचा मुख्य आधार आहे किंवा गाभा आहे. त्याचे फायदे काय आहे, तर सत्ते म्हणजे तर कुणाला सत्ता भेटली त्यांनी त्याचा गैरफायदा घेत असतील तर सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याची संधी भेटते. जे सामान्य जनता आहे ते पण सत्तेमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. संविधानातील तरतुदीमध्ये, संविधानातील मार्गदर्शक तत्वामध्ये स्थानिक शासन संस्था अधिकार देण्याबाबत स्पष्ट तरतुदी आहे. ओके, आता 73वी किंवा 74वी संविधान दुरुस्ती जेव्हा झाली तेव्हा हा विकेंद्रीकरणाच्या दिशेने म्हणजे सत्तेच्या विभागणीकडे टाकलेला हा सर्वात मोठा एक पाऊल होता. पहा, आता एक प्रश्न आहे, भारतात मतदाराचे वय 21 वरून वर्ष करण्यात आले. 18, 20, 25, 16 तर किती करण्यात आले ते चॅट बॉक्स मध्ये कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आता एक माहितीचा अधिकार आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, 2005 ला हा ऍक्ट चालू झालाय. पहा, ह्याचा उद्देश काय होतं, तर नागरिक आणि शासन यांच्यामध्ये कम्युनिकेशन वाढवणं, संवाद वाढवणं आणि जी लोकशाही आहे ती सुदृढ बनवणं, बळकट बनवणं. ओके, आणि ट्रान्सपरन्सी मध्ये किंवा पारदर्शकतामध्ये शासनाच्या कारभारात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे निर्माण करण्यासाठी हा अधिकार होता. म्हणजे शासन जे करतंय ते लोकांना समजलं पाहिजे. ओके, इतनी ट्रान्सपरन्सी चाहिए. ओके, नंतर नागरिक सक्षमीकरण मध्ये माहितीच्या अधिकारामुळे शासनावरचा विश्वास वाढतो. ओके, आणि नागरिकांना शासन काय करत आहे हे जाणून घेता येतं. ओके, ते झालं आरटीआय मध्ये किंवा माहितीच्या अधिकारामध्ये. आता चांगलं शासन चालवण्यासाठी काही वैशिष्ट्य आहे, सुशासनाची वैशिष्ट्य. एक पारदर्शकता म्हणजे शासनाचे व्यवहार उघड असणं आवश्यक आहे, लोकांना कळालं पाहिजे की सरकार काय करत आहे. उत्तरदायित्व म्हणजे शासनाने आपल्या कामाची जबाबदारी घेणं. त्याचे 2 वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्षात आणले ते माहितीचा अधिकार देण्यात आला. ओके, नंतर गोपनीयतेचा अंत म्हणजे माहितीच्या अधिकारातून आपण कधीही आवाज उठवू शकतो आणि त्याला आपण अडवू शकतो. ओके, तर माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील जी अनावश्यक अशी गोपनीयता असते, ओके, जो म्हणजे चोरून चुपून जे काम केले जातात सरकारी, ते कमी झालं आरटीआय मुळे आणि त्याचं व्यवहारिक खुलं झालेलं आपल्याला दिसून येतं. पहा, आता हक्काधारी दृष्टिकोन म्हणजे राईट्स बेस्ड अप्रोच याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर स्वातंत्र्यानंतर भारताचे लोकशाहीकरण करण्यासाठी अनेक सुधारणा झाल्या. ओके, परंतु त्यावेळी नागरिकाकडे कसं पाहत होते की एक फक्त तो लाभार्थी आहे, की ह्याला फक्त लाभ घ्यायचा आहे किंवा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनाने लोकांकडे पाहत होते किंवा नागरिकांकडे. म्हणजेच शासन नागरिकांना सवलत देत आहे अशी भूमिका होती, की एक उपकार करत आहे शासन नागरिकाकडे, असं एक म्हणजे समज होता आधी. आता आधुनिक बदल काय केलं तर अलीकडच्या काळात ही दृष्टी बदलली. आता सुधारणाकडे किंवा नागरिकांचा तो हक्कच आहे, राईट याने नागरिकांना ते आवश्यक आहे किंवा त्याचा हक्क आहे, ही भूमिका नंतर आपल्याला बदलामध्ये दिसून आली. पहा, शासन नागरिकावर उपकार करत नसून नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. ते आपण हक्काधारी दृष्टिकोन मध्ये लिहू शकतो. आधी काय होतं की शासन फक्त म्हणत होता की नागरिक फक्त फायदा घेण्यासाठी आहे, लाभ घेण्यासाठी आहे, ही आधी भूमिका अशी होती. नंतर बदल करून तो त्यांचा हक्क आहे असं
सांगण्यात आलं. आता एक प्रश्न आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? तर सत्तेचं विकेंद्रीकरण, राखीव जागांचं धोरण, न्यायालयीन निर्णय किंवा माहितीचा अधिकार. यातून काय येईल ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता सामाजिक न्याय व समता यामध्ये जर आपण पाहिलं तर एकतर संविधानाचे ध्येय आपण समजू, तर सामाजिक न्याय व समता या दोन मूल्यावर आधारित एक नवा समाज निर्माण करणं आणि आपल्या संविधानाचं हे मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्याचे दोन म्हणजे मूल्य लोकशाहीचा कणा मानली जातात. पहा, तर सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय? तर ज्या सामाजिक कारणामुळे व्यक्तीवर अन्याय होतो, कोणतंही कारण असो, ते दूर करणं, व्यक्ती म्हणून त्यांना दर्जा देणं, समान दर्जा, सर्वांचा दर्जा समान असतो, हा आग्रह म्हणजे सामाजिक न्याय होय. आता समतेचं उद्दिष्ट यामध्ये भेदभाव न करणं, तर खालील बाबीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव होतो. ओके, तर सर्वांना विकासाची समान संधी देणं, जात असेल, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती, ओके, अशामध्ये भेदभाव न करणं. आता लोकशाही सक्षमीकरण मध्ये लोकशाही अधिक सर्वसमावेशक होण्यासाठी समाजातील सर्व घटक हे मुख्य प्रवाहात येणं गरजेचं आहे. कोणताही घटक असो, ओके, म्हणजे गरीब असेल, श्रीमंत असेल, कोणती जात धर्म असेल, ओके, सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणणं. जेव्हा सर्व समाज घटकांना सामावून घेतलं जातं तेव्हा समाजातील संघर्षाचं किंवा भांडणाचं, वादविवादाचं प्रमाण ऑटोमॅटिक आपल्याला कमी होताना हे नक्की दिसेल. आता अंमलबजावणीचा मार्ग जर पाहिला, केवळ कायदे असून चालतं का? नाही, तर समाजाच्या सर्व स्तरांवर आपल्याला प्रयत्न करावं लागतं. पहा, आणि ते गरजेचं आहे. मात्र शासनाचं धोरण सामाजिक न्याय हे प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत ते निर्णायक असे ठरवले जातात. आता मला एक तुम्हाला सांगायचं आहे, हे आमची गेल्या वर्षीची बॅच आहे, त्यांना आम्ही वर्षभर लाईव्ह मध्ये शिकवलं. पहा, आणि या मुलांनी जबरदस्त असा रिझल्ट घेतलेला आहे. एक आमची फर्स्ट आहे ती गुंजन व्यास आहे, तिला 100% तिनं स्कोअर केलेला आहे. सेमी इंग्लिश मध्ये व्यंकटेश होता, त्यांनी पण 100% असा स्कोअर केलेला आहे. ओके, तर म्हणजे 127 विद्यार्थी जे आमचे होते गेल्या वर्षीचे 90+ त्यांनी मार्क घेतलेले आहे पर्सेंटेज. 203 विद्यार्थ्यांनी 85च्या वर त्यांनी पर्सेंटेज घेतलेले आहेत आणि 31 विद्यार्थी असे होते की ते त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर होते. आणि नक्कीच नेक्स्ट तुम्ही असू शकता याची आम्ही नक्कीच खात्री घेऊ. तर यासाठी आमची एक टीम आहे. पहा, टीचर्स टीम, आणि सगळे जबरदस्त शिकवतात. त्यांचं सेमी इंग्लिश आहे, त्यांचे सेमी इंग्लिशचे पूर्ण विषय यामध्ये घेतले जातात. ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये शिकवलं जातं. आता तुम्ही जर बॅच परचेस केली तर तुम्हाला आमच्या बॅचमध्ये काय काय भेटेल, तर आमच्या बॅचमध्ये लाईव्ह क्लासेस चालतात ऑन ईच अँड एव्हरी टॉपिक. प्रत्येक टॉपिकवर लाईव्ह क्लास होतो. पूर्ण सिलेबस कंप्लीट केला जातो. तुम्ही जर ऍप डाउनलोड केलं किंवा ऍडमिशन घेतलं तर तुम्ही ते मोबाईल असेल, पीसी असेल, टॅबलेट असेल, ओके, किंवा अँड्रॉइड, iOS तुम्ही कोणत्या ह्याच्यानी आमचे क्लासेस जॉईन करू शकता. तुम्हाला रेकॉर्डिंग फॉर ईच क्लास, सगळ्या क्लासचं तुमचं रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल राहील जर एखादा क्लास तुमच्याकडून मिस झाला तर ते पाहण्यासाठी. चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन असतं. प्रत्येक धडा झाला की आम्ही डाऊट क्लिअरिंग सेशन घेतो. ओके, आणि तुम्ही ते डायरेक्टली शिक्षकांशी हँडरेज करून बोलू शकता. नंतर लाईव्ह रिव्हिजन बिफोर एक्झाम, एक्झामच्या आधी लाईव्ह रिव्हिजन तुमची घेतली जाते. ओके, पर्सनल मेंटरशिप मध्ये प्रत्येक शिक्षकांचा पर्सनल तुम्हाला नंबर दिला जातो आणि तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून बोलू शकता. टेस्ट सिरीज मध्ये जर पाहिलं तर ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह टेस्ट आम्ही घेतो आणि त्या चेकही करून देतो. जर तुम्हाला आमच्या ऍपच्या रिलेटेड काही विचारायचं असेल, ऍडमिशनची प्रोसेस विचारायचं असेल तर नक्की या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता. चला, तर नेक्स्ट आपण पाहूयात राखीव जागांचे धोरण. तर याचा उद्देश काय आहे, तर जे लोकसमूह किंवा समाज घटक शिक्षण आणि रोजगार यांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित आहे, जिनको एज्युकेशन नहीं मिला है, जिनको कामधंदा नहीं मिला है, जे असे वंचित आहेत, ओके, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा राखीव जागांच्या धोरणाचा उद्देश आहे. याची तरतूद म्हटलं तर अनुसूचित जाती म्हणजे SC आहे, अनुसूचित जमाती SC, ST, OBC वगैरे जो भी है यांच्यासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा राखीव ठेवल्या जातात. इतर मागासवर्गीयमध्ये OBC जर आपण म्हटलं तर त्यांच्यासाठी राखीव जागा एक आरक्षण दिलं जातं, कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे. पहा, आणि याचं महत्व म्हणजे हे धोरण केवळ नोकरी मिळवून देण्याचं साधन नसून ऐतिहासिक अन्याय,
जो अन्याय होतो अशा लोकांवर, जे अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत त्यांच्यावर जे अन्याय होतो ते जे मग त्यांचा अन्याय दूर करण्यासाठी हे सामाजिक समता प्रस्थापित करण्याचं एक नवीन पाऊल हे आहे पहा. आता अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यामध्ये याचा उद्देश आहे सामाजिक न्याय आणि समता या खऱ्या अर्थाने प्रस्थापित करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा कायदा आहे पहा. तर कायदेशीर संरक्षण मध्ये अनुसूचित जातीमध्ये SC, अनुसूचित जमातीमध्ये ST मधील जे व्यक्ती आहेत ते कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर त्याच्यावर ते पूर्णपणे प्रतिबंध केला जातो. दंडात्मक कारवाईमध्ये जर या समाज घटकांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार घडला तर त्या कायद्यानुसार त्यांना कठोर अशी शिक्षा देण्याची तरतूद या ऍक्ट मध्ये आहे. याचं महत्व म्हटलं तर हा कायदा दुर्बल घटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी हा अॅट्रॉसिटी हा ऍक्ट तयार केलेला आहे पहा. आता अल्पसंख्याकांविषयी काही तरतुदी आपण जर पाहिल्या, मायनॉरिटीचे आपण म्हणू तर संरक्षणाची हमी भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे म्हणजे जे कमी भाषिक म्हणजे ज्यांच्या म्हणजे भाषा असतील, धर्म असेल ते कमी संख्यावाले लोक म्हणजे अल्पसंख्याक, म्हणजे भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे भाषिक, धार्मिक इत्यादी हितसंबंध जपण्यासाठी आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी काही तरतुदी केल्या आहेत. संधीची उपलब्धतामध्ये अल्पसंख्याकांना एज्युकेशन, रोजगाराच्या म्हणजे चांगल्या अशा संधी मिळवून देण्यासाठी शासनाने विशेष असं आयोजन करून ठेवलेलं आहे अल्पसंख्याकांविषयी तरतुदीमध्ये. भेदभावास प्रतिबंध म्हणजे संविधानाने जात असेल, धर्म असेल, वंश, भाषा, प्रदेश यावर आधारित भेदभाव करण्यास पूर्णपणे प्रतिबंध हा लावलेला आहे पहा. आता एक प्रश्न आहे, माहितीचा अधिकार RTI भारतात कोणत्या साली लागू झाला? 2004, 2005, 2006 की 2010? याचा आन्सर मला कमेंटमध्ये नक्की द्या. आता मूलभूत हक्काद्वारे संरक्षण यामध्ये काय आहे तर अल्पसंख्याकांना खालील हक्काद्वारे मूलभूत संरक्षण मिळालं आहे. एक तर समतेचा हक्क, त्यामध्ये सर्वांना समान वागणूक देणं. स्वातंत्र्याचा हक्क, यामध्ये स्वतःच्या म्हणजे पद्धतीनुसार जगण्याचं स्वातंत्र्य, की त्यांची जी पद्धत आहे त्यानुसार त्यांना जगू देणं. शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्यापासून त्यांना संरक्षण देणं. संस्कृती आणि शैक्षणिक हक्क मध्ये स्वतःची भाषा, स्वतःची लिपी आणि संस्कृती जपण्याचा किंवा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार हे त्यांच्या हक्कामध्ये हे दिलेलं आहे पहा. आता काही नंतर आपण पाहू महिला संबंधी कायदे आणि प्रतिनिधित्व. तर एक आहे महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न. तर यामध्ये जर पाहिलं तर स्वातंत्र्यानंतर महिलांमध्ये निरक्षरता दूर करणं आणि त्यांना विकासाच्या समान संधी देणं यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्यात आली पहा. ओके. नंतर महिलांचे स्वतंत्र जपण्यासाठी महत्वाचे कायदे म्हटलं तर महिलांना स्वतःचा विकास साधता यावे यासाठी काही कायदे आहे की वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत त्यांना समान वाटा. हुंडा प्रतिबंध कायदा, लैंगिक अत्याचारापासून त्यांचं संरक्षण कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा किंवा घरगुती प्रतिष्ठा जपण्यासाठी असे काही महिलांसाठी काही कायदे करण्यात आलेले आहेत. आता ह्या ज्या नोट्स तुम्हाला जर पाहिजे असतील, जे आपण म्हणजे मी तुम्हाला ज्या नोट्स मधून शिकवत आहे तर शॉर्ट नोट तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आमचा ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला फ्री मटेरियल मध्ये, फ्री कंटेंट मध्ये जाऊन ओके क्लास 10 मध्ये इझी लर्निंग मध्ये जाऊन तुम्हाला म्हणजे आमच्या या नोट्स ह्या भेटू शकतील. आता नेक्स्ट, घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा जो महिलांवर असेल तर एक विशेष भर देण्यात आला आणि हा कायदा लोकशाहीला बळकटी देणारा एक महत्वाचा आहे पहा. स्त्रीची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान जपण्यासाठी या कायद्याने मोठी अशी भूमिका केलेली आहे. पारंपरिक वर्चस्व नकारून लोकशाहीतील कौटुंबिक लोकशाही या कायद्याने प्रस्थापित केलेला आहे. नंतर आपण थर्ड पाहू, राजकीय प्रतिनिधित्व. तर यामध्ये राजकारण आणि राजकीय संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व सुरुवातीपासून कमीच आहे. आधी तर महिलांना मतदान करण्याचा पण अधिकार नव्हता. ओके, तर संविधानाने ते केलंय. आता 73 आणि 74 जेव्हा घटना दुरुस्ती झाली तेव्हा स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांना 33% जागा राखीव ठेवण्यात आल्या. नंतर ती परिस्थिती महाराष्ट्रातील जर पाहिली तर आता 50% वर आलेली आहे. ओके, महाराष्ट्रासह अजून अनेक राज्यात आरक्षण आता 50% महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे.
तर महिला आयोगामध्ये महिलाच्या समस्यांची दखल घेण्यासाठी, हक्कांच्या संरक्षणासाठी एक राष्ट्रीय महिला आयोग किंवा राज्य महिला आयोग हे स्थापन करण्यात आलेलं आहे. आता एक प्रश्न आहे, संविधानाच्या मूलभूत चौकटीत बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर जनतेला, संसदेला, म्हणजे न्यायालयाला की मंत्रिमंडळाला, कोणाला आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता न्यायालयाची भूमिका जर आपण पाहिली तर लोकशाही बळकटीकरण, भारताची लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यात आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यात न्यायालयाचं योगदान आहे. पहा, संविधानातील तरतुदीचा अर्थ लावताना न्यायालयाने संविधानातील मूळ उद्दिष्ट आणि संविधानकारकांचा हेतू त्यांना नेहमीच प्राधान्य हे दिलेलं आहे. आता संविधानाचा मूळ आराखडा जर आपण पाहिला, बेसिक स्ट्रक्चर जर पाहिलं, तर संविधानाचं स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवज प्रमाणे आहे, म्हणजे वेळेकाळानुसार त्यामध्ये चेंजेस आपल्याला करावे लागणार. पहा, लिव्हिंग डॉक्युमेंट आहे ते. संसदेला संविधानात बदल करण्याचा अधिकार आहे. कोणाला आहे? संसदेला आहे. परंतु हा बदल करताना संसद संविधानाच्या मूळ आराखड्याला, म्हणजे जो बेसिक त्याचा स्ट्रक्चर आहे, त्याला धक्का लावू शकत नाही. हा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. आता न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्णयामध्ये जर आपण पाहिलं, न्यायालयाने दिलेले विविध निकालामुळे खालील घटकांचे एक मूलभूत हक्क संरक्षित झालेला आहे. एक कोणता? तर बालकांचा हक्क. ओके, मानवी हक्काची जपणूक करणे, महिलांची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढवणं किंवा आदिवासी जे लोक आहेत त्यांचं सक्षमीकरण हे आहे. आता आपण संविधानाची जर मूलभूत चौकट पाहिली तर त्यामध्ये काय आहे? संविधान जिवंत दस्तऐवज आहे, ते आपल्याला परिस्थितीनुसार बदलावं लागतं. ओके, काळानुसार बदल करावा लागतो, ज्याला आपण संविधान दुरुस्ती म्हणतो. तर आता 105वी काही एक समथिंग दुरुस्ती झालेली आहे. तर संविधानाचा अधिकार, संविधानात बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. न्यायालयाची भूमिका आणि मर्यादामध्ये जर आपण पाहिलं तर संसदेचा हा अधिकार मान्य करत असताना सर्वोच्च न्यायालयाने काय केलंय, त्यावर एक महत्वाची मर्यादा घातलीय. ती कोणती? की संसदेला संविधानात बदल करता येतो, परंतु त्याच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता येणार नाही, अशी भूमिका. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर चौथा जर पार्ट पाहिला, मूलभूत चौकटी साधारणपणे कोणत्या आहेत? आता ती चौकट आहे संविधानाने लिहून ठेवलेली, तर ती नेमकी कोणती? तर शासन संस्थेचं प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप, संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप, देशामध्ये ऐक्य आणि एकात्मता, नंतर देशाचं सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्षता आणि संविधानाचे श्रेष्ठत्व, हे एक मूलभूत आपण संविधानाची चौकट आहे अशी मानू शकतो. आता महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णयामध्ये हक्काचा अर्थ पूर्ण रक्षण, संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क दिलेले आहेत, परंतु न्यायालयाने विविध निकालाद्वारे या हक्कांचं संरक्षण अधिक अर्थपूर्ण केलेलं आहे. न्यायालयाने केवळ कायद्याचा शब्दशः अर्थ न लावता त्यांनी त्यामध्ये मानवतावादी दृष्टिकोन हा जपलेला आहे न्यायालयाने. ओके, आता न्यायालयाचे अजून महत्वाचे विषय म्हणजे न्यायालयाने खालील प्रमुख विषयांवर ऐतिहासिक निर्णय घेतले. बालकांचा हक्क, त्यामध्ये मुलांचं शोषण रोखणे आणि त्यांच्या शिक्षणाच्या सुरक्षेची जबाबदारी. मानवी हक्क म्हणजे की प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार. महिलांची प्रतिष्ठामध्ये महिलांचा सन्मान राखणं आणि कामाच्या ठिकाणी किंवा घरी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांचं संरक्षण. व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये नागरिकांच्या अभिव्यक्ती आणि खाजगीपणाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं. आणि आदिवासी संरक्षणमध्ये किंवा सक्षमीकरणमध्ये जल, जमीन, जंगल यावर आदिवासींचा हक्क मान्य करणं, हे न्यायालयाचे महत्वाचे विषय होते. आता संविधानाचे स्वरूप ... एका दस्तऐवजासारखे आहे, तर कायदेशीर, निर्जीव, जिवंत की जुन्या, ह्याचा आन्सर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता लोकशाहीसाठी केवळ शासन असून चालतं का? तर नाही, सुशासन असणं म्हणजे चांगलं शासन असणं आवश्यक आहे. तर त्याची काही वैशिष्ट्ये आपण पाहूयात. एक आहे उत्तरदायित्व किंवा जबाबदारी. सरकार आपल्या प्रत्येक निर्णयासाठी आणि कार्यासाठी जनतेला जबाबदार असलं पाहिजे. ओके, नंतर सेकंड आहे प्रभावी असं कार्यक्षम, म्हणजे सरकार यंत्रणेनं वेळेत आणि दर्जेदार काम करणं आवश्यक आहे. प्रतिसादात्मक मध्ये जनतेच्या समस्यांना आणि मागण्यांना सरकारने पटकन प्रतिसाद दिला पाहिजे, त्वरित त्यांनी रिप्लाय दिलं पाहिजे. पारदर्शकता म्हणजे शासनाचा निर्णय आणि प्रक्रिया हे जनतेसमोर उघड असली पाहिजे, जसं की आपण RTI मध्ये पाहिलं, माहितीचा अधिकार 2005चा.
आता 5 नंबर म्हणलं तर न्याय व सर्वसमावेशक विषय, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचली पाहिजेत. ओके, म्हणजे जे कोणताही समाजामध्ये घटक असेल, श्रेष्ठ, ओके, आपण म्हणू ना गरीब श्रीमंत, कोणताही घटक असेल त्यांच्या सगळ्यांपर्यंत एक विकास झाला पाहिजे सगळ्यांचा. लोकांचा सहभाग निर्णय प्रक्रियेत आणि शासकीय यंत्रणेत सर्वसामान्य लोकांचा, ओके, जे सर्वसामान्य लोक आहे त्यांचा पण तुम्ही सहभाग घेणं आवश्यक आहे. हे काही उद्दिष्ट आहेत. आता सुशासनाची ही उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर माहितीच्या अधिकाराचा वापर करणं, यामुळे कारभारात पारदर्शकता येते. म्हणजे लोकांना आता म्हणजे 2005 ला माहितीचा अधिकार, आपण सरकार काय करत आहे आपल्याला पटलं नाही तर आपण ते पटकन त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो. तर सुशासन व्यवस्थित चालेल. सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार दिल्यास लोकांचा सहभाग वाढतो. यस. ई गव्हर्नन्स मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी सेवा पटकन जलद गतीने करणं पाहिजे, म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही. नोकऱ्या वगैरे जागा निघल्या पटकन भरती झाली पाहिजे. ओके, हे जर कामं अशी रखडत गेली तर नक्कीच तिथं भ्रष्टाचार होईल. त्यामुळे पटकन तंत्रज्ञानाचा वापर करून कामं, सरकारी कामं जलद गतीने केली पाहिजे. नागरिकांचे सनदमध्ये सरकारी कार्यालयांनी ठराविक वेळेत काम पूर्ण करणं किंवा बंधन पाळणं की या वेळेत काम पूर्ण झालं पाहिजे. सजग नागरिकांनी केवळ मतदानापुरतं मर्यादित न राहता शासनाच्या धोरणावर पण नागरिकांना लक्ष दिलं पाहिजे. तर आपण सजग नागरिक हे एक आपण बनू शकतो. आता अनुसूचित जाती आणि जमातींवरील अन्याय दूर करण्यासाठी कोणता कायदा करण्यात आला? माहितीचा अधिकार, हुंडाबंदी कायदा, अॅट्रॉसिटी कायदा किंवा बालविवाह प्रतिबंध कायदा. याचा आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की द्या. आता सुशासनाची वैशिष्ट्ये आपण आत्ताच डिस्कस केले, तरी पण एका तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करासाठी येऊ शकतो. तर उत्तरदायित्व, पारदर्शकता, प्रतिसादात्मक सरकार, समता आणि एकता, परिणामकारक आणि कार्यक्षमता, कायद्याचं राज्य, सहभागात्मक आणि सहमती दर्शक, असं एक चांगलं शासनाचे वैशिष्ट्य हे असू शकतात. पहा, आता संविधानामुळे भारताची लोकशाही अगदी प्रगल्भ झालेली आहे. आता आपण या पाठामध्ये शिकलोय, सामाजिक परिवर्तनासाठी संविधान हे यशस्वी असं साधन हे नक्कीच ठरलेलं आहे. हे आपल्याला या धड्यातून समजून आलेलं आहे. तर आता या धड्याचा जर स्वाध्याय आपण पाहिला तर यामध्ये असे प्रश्न काही येऊ शकतात की महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ... जागा राखीव ठेवण्यात आल्या, 25%, 30%, 40% किंवा 50%, किंवा पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचं स्वतंत्र जपण्यास किंवा स्वतःचा विकास साधण्यास चांगलं वातावरण भेटलं, तो कोणता कायदा होता? जसं की हुंडा प्रतिबंध कायदा. ओके, लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? तर लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण. आता चुकी बरोबर ते म्हणजे विथ रिझन तुम्हाला लिहायचंय की चूक आहे तर चूक का आणि बरोबर तर का. तर भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. येस ऑर नो? ओके, आणि ते का ते लिहावं लागेल. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली, हे विधान चूक आहे, तर ते का चूक आहे ते लिहावं लागेल. संविधानाचे स्वरूप जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे, हे विधान बरोबर आहे, तर हे आपण का बरोबर आहे ते लिहावं लागेल की वेळेकाळानुसार कसं आपल्याला यामध्ये चेंजेस करावे लागतात. टिपा लिहामध्ये असं येऊ शकतो की अल्पसंख्याकांविषयी काही तरतुदी, राखीव जागांचं धोरण असेल किंवा महिलांसंबंधीचे काही कायदे. संकल्पना स्पष्ट करा. हक्क आधारित दृष्टिकोन म्हणजे पहिल्यांदा काय होतं, सरकार लोकांकडे कसं पाहायचं, एक फक्त लाभार्थी म्हणून, नंतर ते बदल कसा झाला आधुनिक बदलमध्ये की ते त्यांचा हक्क आहे वगैरे, तो पॅसेज तुम्हाला लिहावा लागेल. सत्तेचे विकेंद्रीकरण आणि संविधानाची मूलभूत चौकट, जे 4-5 पॉइंट आपण आता डिस्कस केले ते तुम्ही यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. तर नंतर सविस्तर उत्तरे द्यामध्ये मतदाराचा हक्क 21 वर्षावरून 18 वर्ष आलं तर काय झालं, परिणाम काय झाला की संख्या वाढली मतदार करण्याची, युवा लोकांनी मतदान करण्याची संख्या वाढली. ओके, अजून लोकशाही बळकट झाली वगैरे. असं सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे काय, आणि न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेची जपवणूक होते. तर असे काही ब्रीफ क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात पेपरमध्ये. आता तुम्ही माझ्याकडून आता एक रेकॉर्डिंग मध्ये शिकलात किंवा रेकॉर्डिंग तुम्ही पाहत असाल, तर तुम्हाला असंच आमच्याकडून लाईव्ह मध्ये शिकायचं असेल आणि असा बेस्ट
रिझल्ट घ्यायचा असेल तर नक्कीच आमची बॅच तुम्ही घेऊ शकता. पहा, असा आमचा गेल्या वर्षीचा रिझल्ट आहे. 31 मुलं आमचे जे म्हणजे फर्स्ट रँकर आहेत, 203 विद्यार्थी 85 प्लस आहे, 127 विद्यार्थी 90 प्लस आहे आणि 2 स्टुडंट स्कोअर केलेले त्यांनी 100%च्या वर. तर तुम्हाला पण असा रिझल्ट हवा असेल तर तुम्ही नक्कीच आमची बॅच घेऊ शकता आणि त्याच्यासाठी हा नंबर आहे पहा, या नंबरवर तुम्ही नक्कीच विचारून पूर्ण बॅच रिलेटेड किंवा क्लासेस रिलेटेड डिटेल तुम्ही विचारू शकता. तर धन्यवाद. भेटूयात आपण असंच नेक्स्ट तुमचा जो चॅप्टर आहे राज्यशास्त्राचा नेक्स्ट चॅप्टर घेऊन लवकरच येऊयात. तोपर्यंत धन्यवाद.